दत्तगुरूंचे तीन मुख का असतात? आपण मंदिरात किंवा दत्तमूर्तींसमोर उभे राहतो, तेव्हा तीन मुख, सहा हात, चार कुत्रे आणि मागे उभे असलेली गाय दिसते. पण या प्रत्येक गोष्टीमागे अतिशय गूढ आणि गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्तगुरूंच्या तीन मुखांचे रहस्य, पुराणात यामागची कथा, प्रत्येक मुख काय दर्शवते, आपल्या जीवनासाठी यातून कोणता संदेश मिळतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दत्तात्रेयांचा जन्म कसा झाला? दत्तात्रेय हे ऋषी अत्री आणि माता अनुसूया यांचे पुत्र आहेत. माता अनुसूया या पतिव्रतेचा आदर्श मानल्या जातात. त्यांच्या पावित्र्याची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिघे साधूच्या वेशात त्यांच्या आश्रमात आले. त्यांनी अनुसूया मातेकडे एक विचित्र मागणी केली. भोजन वाढायचे, पण वस्त्रांशिवाय. अनुसूया मातेला धर्मसंकट निर्माण झाले. त्यांनी आपल्या पतिव्रतेच्या तेजाने त्या तिघांना लहान बालकांमध्ये रूपांतरित केले आणि त्यांना प्रेमाने भोजन दिले. नंतर त्यांच्या पत्नी सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना विनंती केल्यावर तिन्ही देवांनी प्रसन्न होऊन आपल्या तेजाचा अंश एकत्रित दिला. याच दिव्य तेजातून जन्म झाला भगवान दत्तात्रेयांचा. म्हणूनच दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तीचे एकरूप स्वरूप मानले जाते. तीन मुखांचा नेमका अर्थ काय? पहिले मुख ब्रह्मदेव. हे मुख सृष्टीची निर्मिती दर्शवते. नवीन सुरुवात, ज्ञान, विद्या, सर्जनशीलता. आपल्या आयुष्यात नवनिर्मिती करण्याची प्रेरणा हे मुख देते. दुसरे मुख म्हणजेच भगवान विष्णू. हे मुख पालन, प्रेम, दया आणि संतुलनाचा प्रतीक आहे. जीवनात संयम, कर्तव्य आणि भक्तीने जगण्याचा संदेश विष्णूचे मुख देते. तिसरे मुख म्हणजेच भगवान महादेव. हे मुख संहाराचे प्रतीक आहे. पण हा संहार विनाशाचा नाही, तर अहंकाराचा, वाईट विचारांचा, लोभांचा, क्रोधांचा आणि अज्ञानाचा आहे. महादेवाची मुख सांगते, जोपर्यंत अहंकार नष्ट होत नाही, तोपर्यंत खरी आध्यात्मिक प्रगती होत नाही. तीन मुखांचा आणखी एक आध्यात्मिक अर्थ आहे. अनेक संत सांगतात की ही तीन मुखे फक्त तीन देव नसून ती तीन गुण दर्शवतात: सत्व, रज आणि तम. दत्तगुरू या तिन्ही गुणांवर प्रभुत्व मिळवण्याचा संदेश देतात. तीन मुख म्हणजेच भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य. दत्तगुरू सांगतात, जो वर्तमानात जगतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. दत्तात्रेयांच्या तीन मुखांचा संबंध आपल्या चेतनेशीही जोडला जातो. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. आणि या तिन्ही अवस्थांपलीकडे आहे तुरीय अवस्था, ती म्हणजे परमशांती. दत्तगुरू आपल्याला त्या अवस्थेकडे घेऊन जातात. आता सहा हातांचा अर्थ काय? दत्तगुरूंच्या सहा हातात विविध आयुधे असतात, जसे शंख, चक्र, त्रिशूल, कमंडलू, जपमाळ, कमळ. याचा अर्थ ज्ञान, धर्म, शक्ती, तप, भक्ती आणि वैराग्य. दत्तात्रेयांसमोर चार कुत्रे का असतात? दत्तगुरूंसोबत चार कुत्रे दिसतात. हे साधे कुत्रे नसून चार वेदांचे प्रतीक आहे: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. याचा संदेश ज्ञान सदैव गुरूंच्या पाठीशी असते. अजून बघितलं असेल की दत्तात्रेयांसोबत एक गाय सुद्धा असते. दत्तगुरूंच्या मागे उभी असलेली गाय म्हणजेच कामधेनू. ती पृथ्वी मातेचे करुणेचे, सहनशीलतेचे आणि मातृत्वाचे प्रतीक आहे. दत्तात्रेयांनी संपूर्ण निसर्गालाच आपला गुरु मानलेला आहे. त्यांनी 24 गुरु मानले: पृथ्वी, वायू, आकाश, अग्नी, जल, सूर्य, चंद्र, मधमाशी, सर्प, अजगर. प्रत्येकांकडून त्यांनी जीवनाचा धडा घेतला. यातून ते शिकवतात, शिकण्याची तयारी असेल तर संपूर्ण विश्वच आपला गुरु बनते. दत्तगुरूंच्या तीन मुखांकडे पाहताना आपण फक्त मूर्ती पाहू नये, तर स्वतःला प्रश्न विचारावा: मी ज्ञान मिळवत आहे का? मी प्रेमाने जगत आहे का?
मी माझा अहंकार सोडला आहे का? या 3 प्रश्नांची उत्तरे खरी दत्तभक्ती ठरते. दत्तगुरूंची 3 मुखे ही केवळ शिल्पकला नाहीत. ती संपूर्ण सनातन तत्वज्ञानाचा सार आहे. निर्मिती, पालन, संहार, ध्यान, भक्ती, वैराग्य, भूत, वर्तमान आणि भविष्य या सर्वांचा सुंदर संगम म्हणजेच भगवान श्री दत्तात्रय. जर आपण त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगलो तर आपले जीवनही शांत, समाधान आणि आनंदमय होईल. त्याचबरोबर दत्तात्रयांचे महाराष्ट्रामध्ये 11 प्रसिद्ध मंदिरे आपण जाणून घेणार आहोत. पहिलं म्हणजेच श्री क्षेत्र माहूर, नांदेड. दत्तभक्तांसाठी सर्वात पवित्र क्षेत्रांपैकी एक म्हणजेच माहूर. परंपरेनुसार हे भगवान दत्तात्रयांचे निद्रास्थान मानले जाते. रेणुका माता आणि अत्री अनुसूया यांच्या पवित्र भूमीमुळे या क्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे. दत्त जयंतीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. दुसरं म्हणजेच श्री क्षेत्र औदुंबर, सांगली. कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले औदुंबर हे भक्तांसाठी अत्यंत जागृत स्थान आहे. असे मानले जाते की श्री नरसिंह सरस्वती यांनी येथे चातुर्मास घालविला. औदुंबर वृक्षांमुळे या क्षेत्राला औदुंबर हे नाव मिळाले. येथील वातावरण शांत असते आणि मनाला अपार समाधान देते. तिसरं म्हणजेच श्री क्षेत्र नरसोबाची वाडी, कोल्हापूर. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेले हे दत्तक्षेत्र संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. श्री नरसिंह सरस्वती यांनी येथे सुमारे 12 वर्षे वास्तव्य केल्याची परंपरा आहे. त्यामुळे या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चौथं म्हणजेच श्री क्षेत्र गाणगापूर. जरी हे क्षेत्र आज कर्नाटकात असले तरी महाराष्ट्रातील दत्तभक्तांसाठी ते अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. येथील निर्गुण पादुका आणि भीमा अमरजा संगमाचे स्नान अत्यंत पुण्यकारक मानले जाते. पाचवं म्हणजेच श्री दत्त मंदिर माणगाव, सिंधुदुर्ग. कोकणातील हे प्रसिद्ध दत्तक्षेत्र अत्यंत शांत आणि आध्यात्मिक वातावरणासाठी ओळखले जाते. दत्त जयंतीला येथे मोठा उत्साह भरतो. सहावं म्हणजेच नारायणपूर एकमुखी दत्त मंदिर. हे मंदिर एकमुखी दत्तमूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले हे मंदिर भक्तांना विशेष आकर्षित करते. येथे असलेल्या पादुकांचेही मोठे महत्त्व आहे. सातवं म्हणजेच देवगड दत्त मंदिर, अहमदनगर. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे मंदिर भक्तांच्या शांततेचा अनुभव देते. तेथील दत्तमूर्ती अत्यंत आकर्षक असून वर्षभर भक्तांची वर्दळ असते. आठवं म्हणजेच वाकड दत्त मंदिर, पुणे. पुणे शहरातील प्रसिद्ध दत्त मंदिर. गुरुवारी आणि दत्त जयंतीला येथे मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येतात. शहराच्या धमाधकीतही हे मंदिर आध्यात्मिक शांतता देते. नववं म्हणजेच चिंचवड दत्त मंदिर, पुणे. 100 वर्षाहून अधिक जुनी परंपरा लाभलेले हे मंदिर स्थानिक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. येथे नियमित पूजा, आरती आणि दत्त जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. 10वं म्हणजेच पुणे शहरातील श्री गुरुदेव दत्त मंदिर. पुण्यातील अनेक दत्त मंदिरांपैकी हे एक लोकप्रिय देवस्थान असून येथे दर गुरुवारी विशेष आरती आणि नामस्मरण केले जाते. 11वं म्हणजेच श्री क्षेत्र पिठापूर आणि कुरवपूरची आठवण. ही दोन्ही क्षेत्रे महाराष्ट्राबाहेर असली तरी दत्त संप्रदायातील अत्यंत महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आहेत. आणि महाराष्ट्रातील दत्तभक्त आपल्या यात्रेची सांगता या क्षेत्राच्या दर्शनाने करतात. दत्त परंपरेचा अभ्यास करताना या क्षेत्राचा उल्लेख अपरिहार्य मानला जातो. महाराष्ट्रातील ही 11 प्रसिद्ध दत्त मंदिरे प्रत्येक दत्तभक्ताने आयुष्यात किमान एकदा तरी अनुभवावीत. जर तुम्ही या मंदिरांपैकी कोणत्याही मंदिराला भेट दिली असेल तर कमेंटमध्ये त्या मंदिराचे नाव आणि तुमचा अनुभव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर मंदिर यात्रा विथ निकुराज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आध्यात्मिक प्रवासात. श्री गुरुदेव दत्त. जय दिगंबरा.